मी तुम्हाला जर सांगितलं की आयुष्यात एकमेव संधी अशी आहे जी रोज येते. येस. आपण नेहमी म्हणतो की संधी एकदा येते, दार ठोठावते, आपण लक्ष नाही दिलं तर निघून जाते. पण ही संधी अशी आहे, ही रोज येते, वारंवार येते आणि तरी जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल, तर त्याला मराठी भाषेत कर्मदरिद्रीपणा असं म्हणतात. तर कुठली आहे ही संधी? ही संधी आहे बदल करण्याची, स्वतःमध्ये बदल करण्याची, परिस्थितीमध्ये बदल करण्याची, प्रगतीकडे जाण्याची. आपण नाही फक्त हे करत. मोठ्या-मोठ्या कंपन्यांनी या गोष्टी केल्यात. आपण म्हणतो, की आपण कसं आता बदल करायचा, काय करायचा? तर मोठ्या-मोठ्या कंपन्या सुद्धा याच गोष्टी करतात. स्वतःमध्ये बदल केलेत आणि अक्षरशः त्यांचं रात्रीतून त्यांचं भविष्य बदललंय. तर याच सगळ्या गोष्टींविषयी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बिकट वाट वहिवाट नसावी. बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये ऐस आपुल्या, उगाच भटकत फिरू नको. बिकट म्हणजे अवघड. अवघड वाट आहे, ही वहिवाट नसावी, म्हणजे नेहमी जाण्याची वाट, नेहमी जाण्याचा मार्ग हा अवघड नसावा, हा मार्ग सोपा हवा. हे अनंत फंदींच्या फटकामध्ये जे आहे, याचा ढोबळ मनानं लोकांनी असा अर्थ काढलाय. पण त्यांना असं अपेक्षित नव्हतं. हा अर्थ का काढला? सोयीस्कर आहे. बिकट वाट म्हणजे अवघड वाट नसावी. उगाच कशाला अवघड वाटेवरनं जायचं? उगाच कशाला आव्हानं घ्यायची? उगाच कशाला बदल करायचे? चाललंय ते चाललंय, मस्त चाललंय, असा लोकांनी त्याचा अर्थ घेतला. अनंत फंदींना अपेक्षित काय होतं? काय अभिप्रेत होतं याच्यामागं? रोज जे तुम्ही जाणारे, रोज जी गोष्ट करणारे, पोटापाण्यासाठी जी गोष्ट करणारे, ती गोष्ट वाममार्गाने करू नये. चुकीच्या मार्गानं उगाच कुठेतरी डाका टाकलाय, चोऱ्या करतोय, बेकायदेशीर गोष्टी करतोय आणि पैसे मिळवतोय स्वतःचं कुटुंब भागवायला, तर ती वहिवाट नसावी. आपल्याला वाल्या कोळीची गोष्ट माहितीये. वाल्या कोळीला जेव्हा वाल्या कोळी वाल्या कोळी माहितीये ना? वाल्या कोळी वाटमारी करायचा. वाटमारी करताना त्याला एकदा परशुराम भेटले. परशुरामांनी त्याला विचारलं, की "बाबा रे, तू हे करतोयस, हे का करतोयस?" तो म्हणला, "माझ्या कुटुंबासाठी करतोय. माझ्या कुटुंबाचं पोट भागवायला करतोय." "ठीक आहे," म्हणले. "तू हे करतोयस, हे पाप आहे तुला माहिती आहे ना?" तो म्हणला, "हो, हे पाप आहे मला माहिती आहे." "पाप आहे माहिती आहे ना? मग विचार. बायकोला जाऊन विचार, मुलाला जाऊन विचार, की या पापामध्ये ते भागीदार आहेत का बाबा?" तो म्हणला, "ऑफकोर्स असणार ते, का नसणार?" गेला तो. बायकोला म्हणला, की असं-असं मी करतोय. जे आपलं कुटुंब भागवतोय त्याच्यासाठी मी वाटमारी करतो, लोकांना लुटतो आणि मग पैसे आणतो. तर हे पाप जे मला लागलंय, या पापात तू भागीदार आहेस ना? ती म्हणली, "नाही, मी कशी काय भागीदार असेन? तुम्ही करताय पाप." मुलाला विचारलं. मुलगा तेच म्हणला. आईला विचारलं, वडिलांना विचारलं. मग हा वाल्या कोळीला लक्षात आलं, की आपण जे करतोय हे चुकीचं आहे. आपण जे करतोय हे वाममार्गानं करतोय. यातनं बाहेर यायला प्रभू श्रीरामचंद्राचं त्यानं आराधना केली आणि त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यावरचं रामायण लिहिलं आणि तो बनला वाल्मिकी ऋषी. हे आत्ता ही कथा सांगायचा उद्देश हा होता, की वाममार्गाने जेव्हा आपण गोष्टी करतो आणि आपल्याला वाटतं, की ते आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी करतोय, तर तसं नसतं. ते वाममार्गच असतात. हे अनंत फंदींना सांगायचं होतं. पण आपल्या कॉन्टेक्स्टमध्ये जेव्हा आपण बोलतो, तेव्हा सामान्य माणसांनी याचा सोयीस्कर अर्थ घेतला, की बदल करायला नको, काही करायला नको, जे चाललंय ते चाललंय, नवीन आव्हानं नकोत, अवघड वाट नको, कशाला पाहिजे काय करायला? आपण ज्या परिस्थितीत आहोत, ती परिस्थिती आपल्याला सुरुवातीला बरी वाटत असते. हळू-हळू गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, की एवढ्यात काय भागत नाही. आपल्याला यातनं बाहेर पडायला पाहिजे. मग बाहेर पडायला पाहिजे तर बदल करायला पाहिजे. बदल करायचा रस्ता कधीही सोपा नसतो, अवघड असतो. त्यापेक्षा आपलं मोठ्या कवींनी जे सांगितलंय, मोठ्या शाहिरांनी जे सांगितलंय ते वचन चांगलं. बिकट वाट वही वाट नसावी. तर हे डोक्यातनं पूर्ण काढून टाकायचंय आपल्याला, की हा त्याचा अर्थ नाही. त्याचा अर्थ आहे जे आपण करू ते वाममार्गानं नसावं, बेकायदेशीर नसावं. म्हणजेच आज आपल्याला जर प्रगतीची वाट चालायची आहे, तर ती बिकट असणार आहे याची मनात तयारी हवी. मी जेव्हा दिग्दर्शनात नवीन-नवीन अगदी सुरुवातीला मी छोट्या-छोट्या फिल्म्स करत होतो, ॲड फिल्म करत होतो, तेव्हा मला एक कॅमेरामन भेटला. त्या कॅमेरामननी मला सल्ला दिला, की "बाबा रे, तू कुणाला तरी सहाय्यक बन, कुणाला तरी असिस्ट कर." याच्यासाठी नाही, की माझं स्किल कमी होतं. ते तर असेलच तेव्हा कमी. पण त्याचं असं म्हणणं होतं, की असिस्टंट लोकांना रोज काम असतं. डिरेक्टर लोकांना कमी काम असतं महिन्यात. बरं झालं त्याचं ऐकलं नाही. कारण कसं असतं, आपण जेव्हा एखादा पर्वत बघतो, महाकाय पर्वत असतो, त्या पर्वताचा पायथा खूप मोठा असतो. पण तो पर्वत जसा उंच होत जातो, तसं त्याच्या टोकाशी, शिखरावर जागा कमी असते.
उगीच बरं वाटतंय म्हणून पायथ्याशी पथारी पसरायला सोपं असतं. मी केलं असतं, करू शकलो असतो. पण मला ते करायचं नव्हतं, कारण ही वाट चढून वरती गेल्यानंतर जे शिखरावर गोष्टी दिसतात, त्या खूप सुंदर असतात. अजूनही तो प्रवास चालूच आहे. अजूनही तिथं पोहोचलेलं नाहीये आणि तिथं जोपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत हा प्रवास चालू राहणार. म्हणून पायथा बरा असं म्हणणं पूर्ण चुकीचं आहे. लक्षात येतंय ना मी काय सांगतोय? बिकट वाट आहे आणि ती आपल्याला घ्यायची आहे. ही जी संधी आहे, ही रोज येतीये. हा बदल करायची संधी रोज येतीये. रोज सांगतीये, की तू बदल करू शकतोस तुझ्यामध्ये. तुला करावं लागेल. तुला पहिलं पाऊल उचलावं लागेल. मी मगाशी म्हटलं, की मोठ्या-मोठ्या कंपन्यांनी हेच केलंय. तुम्ही मला सांगा, आज आपण आता तुम्ही YouTubeवर हा व्हिडिओ बघताय. तुम्हाला माहिती आहे YouTube काय होतं? YouTube वॉज अ डेटिंग ॲप. डेटिंग ॲप. मुलगा-मुलगी भेटण्यासाठी एकमेकांना ॲज इन ओळख करून घेण्यासाठी, तुमचं व्हिडिओ प्रोफाईल टाकण्यासाठी हे ॲप होतं, की आपलं व्हिडिओ प्रोफाईल टाकायचं, सुटेबल आपल्याला मॅरेज प्रपोजल येऊ शकतं. या उद्देशानं ते सुरू झालं होतं. इव्हेंच्युअली ते काय बनलं? जगातली सगळ्यात मोठी व्हिडिओ शेअरिंग साईट बनली आणि जगातलं 2 नंबरचं सर्च इंजिन बनलं Google नंतर. पुन्हा ते Googleचंच आहे. हा भाग वेगळा. नंतर ते Googleनं टेक ओव्हर केलं. करोडो रुपये, अब्जावधी रुपये त्यांनी मिळवले संस्थापकांनी. हा सगळा इतिहास झाला. पण सुरुवात कशी झाली होती? तर एक व्हिडिओ शेअरिंग एक डेटिंग ॲप म्हणून सुरुवात झाली होती. आपले डिजिटल कॅमेराज असतात ना, त्या डिजिटल कॅमेरा सुरुवातीला जेव्हा आले, त्या सुरुवातीला डिजिटल कॅमेरामध्ये त्याचं नॅव्हिगेशन करावं लागतं. मेन्यूवरनं मागं या, पुढं जा, मेन्यूमध्ये आत जा, ब्राईटनेस, कंट्रोल या सगळ्या गोष्टी तुम्हाला तो मोड सिलेक्ट करायला लागतो. हे सगळं करणारी एक ऑपरेटिंग सिस्टीम असते. त्या ऑपरेटिंग सिस्टीमचं नाव माहिती आहे? अँड्रॉइड. तीच ऑपरेटिंग सिस्टीम जी आपल्या स्मार्टफोनमध्ये असते. अँड्रॉइडचा जन्म झाला होता. अँड्रॉइड सुरू अशासाठी झाली होती, की डिजिटल कॅमेरामधली ऑपरेटिंग सिस्टीम तयार करावी. पुढं अँड्रॉइडनी स्मार्टफोन्स बनवायला घेतले. म्हणजे स्मार्टफोन्समध्ये अँड्रॉइड आली. आपल्याला इतिहास माहिती आहे. आज जगातले ऑलमोस्ट 80% स्मार्टफोन्स अँड्रॉइडवर चालतात. पूर्वी 90sमध्ये डीव्हीडी रेंटलचा व्यवसाय होता. ज्या व्हिडिओ कॅसेट्स असतात, डीव्हीडी पण नाही, व्हिडिओ कॅसेट्स भाड्यानं द्यायच्या आणि आम्ही भाड्यानं आणायचो, व्हीसीआर भाड्यानं आणायचो. घराघरामध्ये व्हीसीआर नव्हते. पुढे हीच गोष्ट बनली. व्हिडिओ कॅसेटची जागा घेतली डीव्हीडीनी. डीव्हीडी भाड्यानं द्यायची. डीव्हीडी भाड्यानं आणायची आणि प्लेअरवर बघायची किंवा कम्प्युटरवर बघायची. या व्यवसायातली आघाडीची कंपनी होती अमेरिकेमध्ये, म्हणजे एका छोट्या स्टोअरमधनं सुरुवात झालेली. त्याचं नाव होतं नेटफ्लिक्स. आज नेटफ्लिक्स जगातली सगळ्यात मोठी ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. या कंपन्या हा जो बदल करतात त्याला म्हणतात पिव्हट. तर हे पिव्हट जे आहे, हे पिव्हट वेळोवेळी स्ट्रॅटेजिकली केलं जातं. अनेक कंपन्यांनी सुरुवात वेगळी काहीतरी केली होती आणि त्या बनल्या काहीतरी वेगळ्या. कारण हे बदलाची संधी रोज त्यांना मिळत होती. रोज त्यांनी विचार करत होते, मार्केट बदलतंय, आपल्याला बदलायला हवं. या सगळ्यामध्ये जे बदलले नाहीत, ब्लॅकबेरी. 10-15 वर्षांपूर्वी ब्लॅकबेरी या कंपनीचा इतका प्रचंड दबदबा होता मार्केटमध्ये, की तुमच्याकडे ब्लॅकबेरी फोन असेल ना, तर तुम्ही भारी. ब्लॅकबेरीचं नावही नाही आज, कारण ते बदलले नाहीत. सेम गोष्ट आहे नोकियाची. सॅमसंग 2 नंबरला पण नव्हतं. आज सॅमसंग अँड्रॉइडमधली सगळ्यात आघाडीची कंपनी आहे. सॅमसंग 2 नंबरला पण नव्हते. टॉपला होते नोकिया. नोकियाचं आज काय झालं आपल्याला माहिती आहे. ते मधनं परत वरती यायचा प्रयत्न करतात, पण ते येत नाहीत. म्हणजे ऍटलीस्ट त्यांची मोबाईल डिव्हिजन, हँडसेट डिव्हिजन. दुसरे व्यवसाय चालू असतील, पण या डिव्हिजनला जे टॉपला होते बदलले नाहीत. काळाबरोबर बदल न स्वीकारल्यामुळे ते खाली गेले. नेटफ्लिक्सनं काय केलं? डीव्हीडीज विकत होते. डीव्हीडीचं मार्केट कमी झाल्या त्यांनी ओटीटीवर शिफ्ट झाले. तीच गोष्ट एमएक्स प्लेअरची आहे. एमएक्स प्लेअर हा साधा एमएक्स प्लेअर होता, म्हणजे कम्प्युटरवर व्हिडिओ फाईल प्ले करायला प्लेअर होता. तो ॲप होतं, जे ॲप बनलं ओटीटी. काळासोबत बदल नाही केला तर आपण संपून जातो. त्यामुळे काळासोबत बदल करायची संधी रोज येत असते. ही संधी आपण स्वीकारत नाही, कारण याला कर्मदरिद्रीपणा म्हणायचं. कारण काही असोत, कारण येतच असतात, कारण असतातच, की नाही जमत आहे मला, मग घरचे काय म्हणतील, मी जर बाहेर पडलं तर घरातलं आज सगळं चाललंय माझं, ते कसं सोडू, सगळं असतं. मला हे पण कळतं, की जेव्हा आपण या गोष्टी करतो तेव्हा आपल्याला त्याग करावे लागतात आणि आपण नेहमी उदाहरणं देताना यशस्वी माणसांची देतो, त्याच्या मागची 99 अपयशी माणसांची उदाहरणं देत नाही, हे पण मला कळते. पण आपण तो 1% का असू शकत नाही? आपण त्या 1%मध्ये का असू शकत नाही, हा विचार का नसावा? आपण असू शकतो ना 1%मध्ये.
आपण बदल का करत नाही याची थोडीशी कारणाचा विचार केला तर आपल्याला ना बदल करायची इच्छा नसते असं नाही. आपल्याला पाहिजे असतं. आपल्याला प्रगती पाहिजे असती. पण हे जे चाललंय, हे चालल्यावर चॅनल बदलल्यासारखं आपण जसा टीव्हीचा चॅनल बदलतो. चॅनल बदलल्या दुसरं काहीतरी चालू होतं. म्युझिक चालू आहे, चॅनल बदलला, आपण गेलो कुठे बातम्या चालू आहेत तिथे. बातम्यात कंटाळा आला, चॅनल बदलला, आपण गेलो स्पोर्ट्स चॅनलवर. आयुष्यातले बदल असे होत नाहीत. आयुष्यात चॅनल्स नसतात. आपल्याला इथून तिथं पोचावं लागतं आणि त्याच्यात आपल्या आयुष्यातले काही दिवस जाऊ शकतात. आणि ते जे दिवस जातात ना, त्या जाणाऱ्या दिवसांची भीती ही आपल्याला सगळ्यात जास्ती वाटत असते आणि म्हणून आपण बदल करत नाही. मग आपल्याला जे चाललंय ते चांगलं वाटत असतं. कित्येक जण आपलं गाव सोडून बाहेरही गेलेले नसतात. पण त्या लोकांना जर तिथं समाधान वाटत असेल, तर काही प्रश्न नाही. असे कित्येक जण मी पाहिलेत, की जे तिथंच राहतात, कुढत राहतात. सतत सल्क करत राहतात, स्वतःला दोष देत राहतात, की मी यातनं बाहेर नाही पडू शकत. मग स्वतःपेक्षा परिस्थितीला दोष देतात, इतरांवर राग काढतात, कारण ते यातनं बाहेर नाही पडू शकत. आणि जर बाहेर नाही पडू शकत, ह्याला बाकी कोणीही जबाबदार नसतो, आपण जबाबदार असतो. अडचणी कोणाला नसतात. मी वेळोवेळी जेव्हा संधी मिळेल तेव्हा बदल केले. 10 महिने झाले. 10 महिन्यांपूर्वी जूनमध्ये मी Instagramचं अकाउंट चालू केलं. नवीन पेज चालू केलं. 10च महिने, 9च महिने झालेत. 9 महिन्यामध्ये माझ्या पेजला 1,00,000 फॉलोअर्स आलेत. क्षेत्र नवीन होतं. मी चॅलेंज घेतलं, मी केलं. आज YouTubeला सुद्धा 1,500च्या वर फॉलोअर्स आहेत. याचं कारण फॉलोअर्स आहेत, मी भारी आहे असं नाही. प्रयत्न करतोय मी. सातत्य ठेवतोय त्यात. बदल करतोय. रोज बदल करतोय. आणि हे बदल आपण सगळे करू शकतो. फक्त यात जी आडकाठी येत असते ना, ती आडकाठी एकच असते, भीती. अपयशाची भीती. यातनं बाहेर पडायची भीती. तर या बदलाची कारणं काय आहेत? हे बदल आपण कसे करू शकतो? संधी आपल्याला शोधत असताना संधीचा उपयोग कसा करू शकतो? रोज बदलाची संधी येते, ती संधी कशी घ्यायची? या सगळ्याविषयी आपण सविस्तरपणे पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. पण आत्तापुरतं हे लक्षात ठेवायचं, की बदलाची संधी रोज येत असते. त्यामुळे या व्हिडिओपासून पुढच्या व्हिडिओपर्यंत मी तुम्हाला एक एक्सरसाइज देतो, की तुम्ही लिहून काढा, की आपण आपल्या आयुष्यात काय बदल करू शकतो? आपण नेमकं कशा पद्धतीनं बदल करू शकतो? नेमकं कुठं जाऊ शकतो? आत्ता कसे आहोत? कुठं जायचंय? आणि त्याचे मार्ग काय आहेत? एवढं जरी लिहून काढा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बदल न करू शकण्यामागच्या अडचणी काय आहेत? पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टी डिस्कस करू. मधल्या काळात तुम्हाला जर वाटलं, की काय-काय अडचणी आहेत, तुम्ही मला पाठवलंच जरी, मला मेसेज करा, मेल करा, करून ठेवा. पुढचा व्हिडिओ आपण जो करू त्याच्यामध्ये या सगळ्याची चर्चा करूया.